ची बातमी आहे। मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये आंदोलकांची हुल्लडबाजी सुरू आहे। बॅरिकेड्स आंदोलकांनी खाली पाडलेत। बॅरिकेड्सवरती बसूनच आंदोलक पोलिसांची हुज्जत घालतायत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकीकडे आझाद मैदानावरती आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत, मात्र दुसरीकडे याच आंदोलनाकरता आलेले मराठा आंदोलक मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये हुल्लडबाजी करताना पाहायला मिळतात। बॅरिकेड्स आंदोलकांनी खाली पाडलेत। बॅरिकेड्सवरती बसून आंदोलक पोलिसांची हुज्जत घालतात। ती दृश्य आता आपण पाहतोय। बॅरिकेड्स आंदोलकांनी थेट खाली पाडून दिलेले आहेत। सुरक्षेच्या कारणासाठी या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं, मात्र बॅरिकेडवरती बसूनच पोलिसांची थेट हुज्जत घालतात हे मराठा आंदोलक। मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये आंदोलकांची हुल्लडबाजी आपण पाहतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, मात्र या ठिकाणी आता आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळतेय। तर सीएसएमटी रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती एकूणच आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने प्लॅटफॉर्मवरती जमलेले आहेत। पोलीस त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। गाडी अडवण्याचा एक प्रकारे प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळे पोलीस या सगळ्या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। सीएसएमटी रेल्वे स्थानक हे प्रचंड गर्दीचं रेल्वे स्थानक आहे। मोठ्या संख्येने इथे लोक येत असतात। नेहमीच प्रवासामुळे मोठ्या संख्येने इथे गर्दी असते। प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारे मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र याचा प्रचंड त्रास होतोय। पोलीस आंदोलकांना सहकार्य करतात, मात्र झालेल्या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बाजूला करण्याचाही प्रयत्न केला जातोय। ही दृश्य सीएसएमटी रेल्वे स्थानक मधली आपण पाहतोय। सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या रुळावरती आता आंदोलक उतरलेले आहेत। ट्रेन सोडण्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच पोलीस सुद्धा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये एकीकडे आंदोलकांची हुल्लडबाजी तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानकामध्ये जमलेल्या आंदोलकांची ही हुल्लडबाजी आपण पाहतो। या ठिकाणी रेल्वे ट्रेन रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस त्यांना बाजूला करतात। देवेंद्र कोल्हटकर या संदर्भातली माहिती देत आहेत। देवेंद्र, एकूणच सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, काय घडामोडी घडतात या ठिकाणी? देवेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? पुन्हा एकदा देवेंद्र कोल्हटकर यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र ही सीएसएमटी रेल्वे स्थानकामधली दृश्य आता आपण पाहतोय। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत आणि रेल्वे ट्रेन अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात, तर दुसरीकडे गेटवे परिसरातली ही आंदोलकांची हुल्लडबाजी आपण पाहतोय। बॅरिकेडिंग करण्यात येते या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं, मात्र हे बॅरिकेड्स आंदोलकांनी खाली पाडले, त्यावरती बसून थेट आंदोलक पोलिसांशी हुज्जत घालतात। ती दृश्य सुद्धा आपण पाहतो। एकूणच मुंबईतल्या विविध भागामध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या आधी सुद्धा आपण अशीच दृश्य पाहिलेली आहेत। सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला जातो आंदोलकांकडून, दुसरीकडे बॅरिकेड्सवरती बसून आंदोलकांनी पोलिसांची हुज्जत घातलेली आहे। गेटवे परिसरामधली ही दृश्य, त्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र कोल्हटकर या ठिकाणचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। देवेंद्र, काय नेमकी परिस्थिती आहे सीएसएमटी रेल्वे स्थानकात? परिस्थिती आहे कारण मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जे आहेत ते दिया मांडून या सगळ्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतात आहे। गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतुकीचा देखील यामुळे फटका खोळंबा होतो। रेल्वे आल्यानंतर, लोकल आल्यानंतर त्याच्या समोर जाण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा समाज बांधवांच्या वतीने होतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते, त्यासोबत एक आक्रमकपणा जो आहे तो मराठा समाज बांधवांकडून दाखवला जातोय। सातत्याने घोषणाबाजी होते, शिवाय मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी जे आहेत ते ठिय्या मांडून या सगळ्या रेल्वे स्थानकामध्ये ठेवलेला आहे। जमाव मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे रेल्वे पोलीस जरी आवाहन करीत असले तरी त्याला न जुमानता मराठा समाज बांधव जे आहेत ते रेल्वे स्थानकात, रेल्वे प्लॅटफॉर्मवर समोर येण्याचा प्रयत्न करतात। ढोल ताशा डफली यासारखी वाद्य देखील या रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आलेले आहेत। त्याच्यावरती नृत्य करताना देखील मराठा समाज बांधव पाहायला मिळतात, त्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या संबंध रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळते। देवेंद्र, एकूणच किती मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक आहेत? कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात आंदोलक उभे आहेत? सीएसएमटी स्थानकामध्ये जेवढे प्लॅटफॉर्म आहेत त्या सर्व प्लॅटफॉर्मवर मराठा समाज बांधव जे आहेत ते पाहायला मिळतात आहे। प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो मराठा समाज बांधवाचा या सगळ्या रेल्वे स्थानकामध्ये सकाळपासूनच पाहायला मिळतोय। आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा, उपोषणाचा आणि
पहिल्या दिवसापासूनच या सीएसटी रेल्वे स्थानकामध्ये मराठा समाज बांधव जे आहे ते ठिय्या मांडून बसले होते आणि आज प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळतोय. त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं की काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते. देवेंद्र, पोलीस सुद्धा या आंदोलकांना बाजूला होण्याचं आवाहन करतायत, मात्र रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आता पोलिसांबरोबर सीएसएमटी रेल्वे स्थानकामधली ही गर्दी आणि ही दृश्य आता आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत. ट्रेन सोडण्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण झालेला आहे. पोलीस या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अनियंत्रित अशी ही परिस्थिती आपण म्हणू शकतो सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये निर्माण झालेली आहे. आंदोलकांना त्रास कोणत्याही प्रकारचा होऊ नये, याबरोबरच प्रवाशांनाही त्रास होऊ नये अशी पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गातून त्यांना आवाहन करून बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळाची स्थिती सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. देवेंद्र, ही दृश्य आपण पाहतोय. रेल्वे ट्रेन सोडण्यासाठी तर अडथळा होतोच आहे, मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. या ठिकाणी गर्दी झालेली आहे. पोलीस या लोकांना रोखण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करतात? तो प्रचंड मोठा मराठा समाज बांधवांचा समुदाय जो आहे तो संबंध सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासूनच सर्व मराठा समाज बांधव जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत. आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आज आपण बघतोय की 4था दिवस आहे आंदोलनाचा, उपोषणाचा आणि त्यानंतर आज मोठा मराठा समाज बांधवांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. आझाद मैदानात तर मराठा समाज बांधव आहेत, मात्र सीएसएमटी स्थानकात देखील आहेत. येणाऱ्या लोकल्स रोखण्याचा प्रयत्न होतोय. त्याचसोबत घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात आहे. त्याशिवाय मराठा समाज बांधवांनी जे महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आहेत त्यांनी आता सर्व प्लॅटफॉर्मचा जवळपास ताबा घेतलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते. काहीसा हुल्लडबाजीचा प्रकार देखील या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रेल्वे पोलीस जरी असले तरी संख्येने ते कमी आहेत आणि विनंती वजा सूचना जी आहे त्या रेल्वे पोलिसांकडून या मराठा समाज बांधवांसाठी केल्या जातात आहे. मात्र आपण बघतोय की मराठा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक आहेत, आपल्या मागण्यावरती आंदोलनावरती ठाम आहेत आणि आझाद मैदानाला एकीकडे उपोषण सुरू असताना दुसरीकडे आपण बघतोय की संबंध सीएसएमटी जे अत्यंत मध्य रेल्वेवरचं महत्वाचं स्थानक आहे त्या ठिकाणी जवळपास मराठा समाज बांधवांनी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण केलेली आहे. देवेंद्र, रेल्वे स्थानकामध्ये अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यामुळे रेल्वे ट्रेनच्या वेळापत्रकावरती काही परिणाम झालाय का? ज्या रेल्वे आहेत, लोकल आहेत त्याच्या तुझ्याकडून माहिती आहे सध्या पोलीस आवाहन करतात या लोकांना थांबण्यासाठी. आपण पोलीस बांधवांना सहकार्य करायचं. ज्या दिवशी आपल्याला दादा सांगतील त्या दिवशी आपण पूर्ण मुंबई बंद करू. सर्वांना विनंती आहे आपला निर्णय लवकरात लवकर होणार आहे आणि सर्व बांधवांना विनंती आहे कोणी असं करू नये.
गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी सुद्धा आपल्या सोबत आलेल्या आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे. पोलिसांना सहकार्य करूया आणि शांततेमध्ये आपलं आंदोलन करूया अशी भूमिका त्यांनी सुद्धा मांडलेली आहे. दरम्यान आंदोलकांनी मुंबईमध्ये ठिकठिकाणी हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन केलेलं आहे. तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये ठिकठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. टँकरच्या पाण्यानं कुठे रस्त्यावरतीच आंघोळ केली जाते, तर शेअर मार्केटच्या इमारतीमधली त्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय. मरीन ड्राईव्हवरती आंदोलक गेलेले आहेत, ज्या ठिकाणी समुद्रामध्ये जाऊ नये याचं आवाहन कायम पोलीस करत असतात आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा ते असुरक्षित असतं, मात्र तरी सुद्धा मरीन ड्राईव्हवरती अशा प्रकारे आंदोलक समुद्रामध्ये उतरतात. तर चौथं दृश्य आहे सीएसएमटी स्टेशनवरती थेट दहीहंडी खेळलेली आहे. स्टेशनवरती हुल्लडबाजी आंदोलक करतायत, तर ट्रेनच्या सिग्नलवरती सुद्धा चढलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना शांत करण्यात पोलिसांची मात्र दमछाक झालेली आहे. तर मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याचिकेवरती आजच तातडीनं सुनावणीची शक्यता आहे. सर्वसामान्यांना का त्रास दिला जातोय याचिकेतून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. मनोज जरांगे यांचं आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल करत म्हणणं मांडण्यात आलेलं आहे. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे. मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास का असा सवाल विचारण्यात आला असून या याचिकेवरती आजच तातडीने सुनावणी होऊ शकते. मुंबई हायकोर्टामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवरती आजच सुनावणी होऊ शकते. तर एकीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांची हुल्लडबाजी चालू झालेली आहे, मात्र दुसरीकडे मनोज जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, उपोषणावरती ठाम आहेत. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि त्यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे. त्यांची प्रकृती खालावतीये आणि यामुळेच डॉक्टर सकाळपासूनच वारंवार त्यांची तपासणी करतात. मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरांचं पथक पोहोचलेलं आहे. मनोज जरांगे सध्या झोपलेले आहेत, विश्रांती करतायत, मात्र त्यांची प्रकृतीचे अपडेट सध्या पोलीस घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आझाद मैदानामध्ये आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नाही, आपलं आंदोलन मागे घेणार नाही, उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजपासून पाणीही त्यांनी बंद केलेलं आहे. डॉक्टर त्यांच्याशी संवाद साधतायत, त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करतायत, त्यांची तपासणी करतायत. आझाद मैदानामध्ये अशा प्रकारे मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचे अपडेट्स घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक वेळोवेळी येत असतं. त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी केली जाते, बीपी चेक केला जातो आणि याबरोबरच त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे का याची विचारपूस सुद्धा केली जाते. देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या सोबत आहेत. देवेंद्र, एकीकडे आंदोलक हुल्लडबाजी करतात रेल्वे स्टेशनवरती, मात्र दुसरीकडे मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती खालावतीये. उपोषणाचा चौथा दिवस, डॉक्टर तपासणी करतायत, काय अपडेट्स आहेत? प्रश्न जरा पुन्हा विचारा. देवेंद्र, माझा आवाज येतोय? हा. देवेंद्र, एकीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांची अशा प्रकारची हुल्लडबाजी सुरू आहे, दुसरीकडे मनोज जरांगे आझाद मैदानावरती आपलं उपोषण करतायत. चौथा दिवस आहे, पाणी सोडलेलं आहे. प्रकृती नेमकी कशी आहे त्यांची, या संदर्भातली काय माहिती मिळते? तृप्ती, आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून त्यांनी आंतरवलाटी सराटी सोडली तेव्हापासूनच ते ठाम आहेत की कुठल्याही पद्धतीने जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही तर ते उपोषण सोडणार नाहीत किंवा मुंबई देखील सोडणार नाही आहेत. 2 ते 3 दिवस त्यांनी पाणी घेतलेलं आहे, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी आजपासून पाणी देखील सोडलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या प्रकृतीवरती होणार आहे. जसं काही वेळापूर्वीची माहिती आहे की एक वैद्यकीय टीम जाऊन त्यांनी जरांगे पाटील यांची तपासणी केलेली आहे. तिथे देखील मोठ्या प्रमाणात समर्थक जमा झालेले आहेत आणि सीएसटीची तर आपण दृश्य बघतोय. पुन्हा एकदा मी आपल्याला सीएसटीची ही सगळी दृश्य दाखवतोय की मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जे आहेत ते या सगळ्या सीएसटीच्या परिसरात आहेत आणि जोरदार घोषणा
घोषणाबाजी जी आहे ती मराठा समाज बांधवांच्या वतीने केली जाते। त्यामुळे आता शासनाच्या समोर पेच प्रसंग आहे, नेमका काय निर्णय घ्यायचा, कारण दिवसेंदिवस मराठा समाज बांधवांची संख्या जी आहे ती मुंबईत आणि दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये वाढताना पाहायला मिळते। खास करून आपण जर CSMT स्थानक बघितलं तर तिथे गेल्या 2 दिवसाच्या तुलनेत आज प्रचंड मोठा मराठा समाज बांधवांचा जनसमुदाय जो आहे तो जमा झालेला पाहायला मिळतो। एक प्रकारे ठिय्या आंदोलन जे आहे ते मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे, जोरदार घोषणाबाजी होते। त्यामुळे आता एकीकडे शासकीय पातळीवरती बैठका सत्र सुरू असलं तरी आता नेमकं कसं मराठा समाज बांधवांचं समाधान जे आहे ते शासनाकडून केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। CSMT स्थानकामध्ये येणारी लोकल जी आहे ती त्या लोकलच्या समोर देखील घोषणाबाजी ती आहे ती मराठा समाज बांधवांच्या वतीने केली जाते। त्यामुळे जोरदार घोषणाबाजी आणि मोठ्या संख्येने जमा झालेले मराठा समाज बांधव, यामुळे जसं मी पूर्वी सांगितलं की काहीशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये CSMT परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। तृप्ती। देवेंद्र, निश्चितच आत्ताच ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मवरती आणि ती गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या ट्रेनमधून प्रवासी उतरतात, मात्र त्यांना मोठा अडथळा निर्माण होतोय। मनोज जरांगे यांनी वारंवार या आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे। यासोबतच नवी मुंबईतल्या परिसरामध्ये तुम्ही थांबा किंवा आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी या असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र मोठ्या संख्येनं आजच हे सगळे आंदोलक या ठिकाणी येण्याचं नेमकं कारण काय? जसं जरांगे पाटील यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की 1 ते 2 दिवसानंतर हळूहळू जनसमुदाय जो आहे तो वाढत जाईल। त्यांनी ज्या पद्धतीने वारंवार प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली आहे की शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर मुंबईत मोठा जनसमुदाय जो आहे तो येत्या काही दिवसामध्ये येईल आणि संबंध मुंबई जी आहे ती जाम झाल्याशिवाय राहणार नाही। मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस त्यांच्या गावाकडून मुंबईत येण्यास निघाले त्यावेळेस हळूहळू ठिकठिकाणाहून त्यांच्यासोबत जी आहे ती लोकं जोडली गेली। मनोज जरांगे पाटील मुंबईत आले, आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण बघतोय की जसजसा वेळ पुढे सरकत तसतसे मराठा समाज बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने मुंबईत येतात आहे, आझाद मैदानात येतात आणि संबंध दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये मराठा समाज बांधव जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे। मग CSMT स्टेशन जे आहे ते आझाद मैदानाजवळच आहे, त्यामुळे या CSMT स्थानकामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमा झालेले आहेत। जर या सगळ्या उपोषणाच्या संदर्भात शासकीय पातळीवर लवकर निर्णय झाला नाही तर आणखी मोठा जनसमुदाय जो आहे तो या संबंध दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। निश्चितच देवेंद्र, तू म्हणतोय त्याप्रमाणे जेव्हा मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं त्यावेळची गर्दी आणि आत्ता महाराष्ट्रातल्या इतर भागातून आलेले लोक, यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मात्र या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी तू जे दृश्य दाखवले त्यामध्ये या आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांच्यातलेच काही लोक करत होते, मात्र तरी सुद्धा त्या शांतता राखण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद देत नाहीत असं दिसून येतंय। नक्कीच तृप्ती, ऐकण्याची मानसिकता जी आहे ती या जमावाची कुठल्याही पद्धतीने नाही आहे, कारण कोणीही आवाहन केलं, रेल्वे पोलीस असतील किंवा मराठा समाज बांधव त्यांच्या वतीने जरी आवाहन केलं तरी आता लोक जे आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। जरांगे पाटील यांनी देखील या लोकांना आवाहन केलं होतं की लोकांना त्रास होणार नाही, कोणाला कुठला अडथळा होणार नाही याची आपण खबरदारी किंवा काळजी घेतली जावी, मात्र ते होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। दक्षिण मुंबईच्या सगळ्या रस्त्यांवरती मराठा समाजाच्या बांधवांच्या गाड्यांची रीग लागलेली पाहायला मिळते आणि खास करून वेगवेगळी जी रेल्वे स्थानकं आहेत त्या रेल्वे स्थानकामध्ये जाता या मराठा समाज बांधवांनी आसरा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जनसमुदाय वाढतोय, संख्या वाढते, मात्र कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या हे मराठा समाज बांधव नाही आहेत। रेल्वे पोलीस असतील, संबंधित प्रशासकीय यंत्रणा असतील किंवा मराठा समाज बांधव असतील त्यांच्याकडून देखील आवाहन केलं जात असलं तरी सध्या मराठा समाज बांधव ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। घेतल्याशिवाय जाणार नाही, कुठल्याही पद्धतीने माघार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या सातत्याने संबंध दक्षिण मुंबई, आझाद मैदान किंवा सर्व रेल्वे स्थानकामध्ये देताना हे मराठा समाज बांधव आपल्याला पाहायला मिळतात। देवेंद्र, आपण मगाशी काही दृश्य पाहिली गेटवे परिसरात